महिला आरोग्य जनजागृती करण्यासाठी डॉक्टरांच्या आगळ्या वेगळ्या चॅरिटी फॅशन शोचे आयोजन पुण्यात करण्यात आले होते। सामाजिक बांधिलकीच्या जाणीवेतून घेण्यात आलेल्या या फॅशन शो मध्ये राज्याच्या विविध भागातून 100हून अधिक सहभागी होत यांनी चक्क रॅम्प वॉक केलाय। पुणे येथे हा चॅरिटी फॅशन शो अतिशय उत्साहात संपन्न झाला। या चॅरिटी फॅशन शोच्या माध्यमातून जमा झालेल्या निधीतून राज्याच्या दुर्गम भागातील महिलांना 1 लाख सॅनिटरी नॅपकिन्स आणि HPV लसीकरण करण्यात येणार आहे। नमस्कार, माझं नाव योगेश पवार। खूप छान उपक्रम राबवला आहे महिला डॉक्टर्स आणि पुरुष डॉक्टर्स यांचा चॅरिटी फॅशन शो। तर या फॅशन शोच्या निमित्ताने आपण जवळपास 1 लाख सॅनिटरी पॅड्सचं वाटप करत आहोत आणि कार्यक्रमाच्या आधीच त्याच्यातले 40,000 सॅनिटरी पॅड्स आपण डिस्ट्रीब्यूट केले सुद्धा, आणि ते पण ग्रामीण भागांमध्ये जाऊन तसेच 500 HPV वॅक्सिन्स ह्या आपण ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने डिस्ट्रीब्यूट करणार आहोत। 100पेक्षा जास्त डॉक्टरांनी खूप छान प्रतिसाद दिला आम्हाला। आपल्यावर सुद्धा सामाजिक बांधिलकी आहे ना। मी सुद्धा एक कलाकार आहे। कलाकारांना प्रेक्षकांकडून प्रेम मिळतं, मग त्या प्रेमाची थोडीफार जरी परतफेड आपल्या हातनं झाली तर ती आपल्याला जास्त आवडेल ना। म्हणून एक सामाजिक बांधिलकी म्हणून मी या कार्यात भाग घ्यायचं ठरवलं। आणि आत्तापर्यंत योगेशजी म्हणाले तसं की 1 लाख सॅनिटरी पॅड्स म्हणजे ही फक्त शहरी भागापुरती मर्यादित नाही आहेत, तर हे अतिशय दुर्गम अशा भागात म्हणजे गावोगावी जाऊन तिथं ते देण्याचा आमचा हा प्रयत्न आहे। चॅरिटी शो म्हणून त्याच्याकरता ठेवलेला होता। अनेक डॉक्टर्सनी याच्यात रॅम्प वॉक फॅशन शोमध्ये भाग घेतला। म्हणजे सगळेजण अक्षरशः डिस्पेन्सरीमध्ये सकाळपासून संध्याकाळपर्यंत सोमवार ते शनिवार हे घडलेले असतात अक्षरशः। मी आत्ता बघितलं की महाराष्ट्रातल्या सगळीकडनं इथं डॉक्टर्स आलेले आहेत। म्हणजे फक्त पुणे मुंबई याच्यापुरतं मर्यादित नाही आहे, करमाळा वगैरे अशा ठिकाणून आलेले आहेत। करमाळा आहे, नाशिक आहे, औरंगाबाद आहे, सगळीकडनं हे डॉक्टर्स सहभागी झालेले आहेत। आणि याचा आम्हाला जास्त चांगला म्हणजे अभिमान आहे खरं म्हणजे की ऑल ओव्हर महाराष्ट्र, सगळा महाराष्ट्र आज इथं जमा झाला, सगळे डॉक्टर्स इथं आले। गर्भाशय मुखाच्या कर्करोगावर प्रतिबंध म्हणून HPV लसीकरण केले जाते। डॉक्टर श्रद्धा जवनचाळ यांच्या वतीने HPV लसीकरण दुर्गम भागातील महिलांना देणार आहोत अशी माहिती सांगण्यात आली आणि याची नोंदणी आजपासून सुरू करण्यात आली आहे। पुण्याहून प्रियांका माळी, न्यूज 18 मराठी।